व्यावसायिक गॅसचा तुटवडा असताना अहिल्यानगरमध्ये घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांची गॅस एजन्सीच्या समोर झुंबड उडालेली बघायला मिळाली। घरगुती गॅसचा तुटवडा नसताना नागरिक गर्दी करत असल्यामुळे गॅस एजन्सीमध्ये मोठा गोंधळ झालाय। नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहेत। गर्दी अधिक वाढताना दिसतेय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। घरगुती गॅसचा बिलकुल तुटवडा नाही। लोकांनी रीतसर बुकिंग करणे, घरी सिलेंडर येईल। वेटिंग पिरियड जो आधी एका दिवसाचा होता तो 2 किंवा 3 दिवस येऊ शकतो, कारण आमच्याकडे जर कॅपॅसिटी 500 सिलेंडर्सची ॲव्हरेज चालू होता, ती बुकिंग आमची डबल झाली। 700-800 बुकिंग पर डे येते। आमचे जे सर्व्हर आहेत बुकिंग हँडल करणारे, त्यांची कॅपॅसिटी पण ओव्हर जात आहे। जर एका मिनिटाला 200 कॉल रिसीव्ह होत होते बुकिंग घेण्यासाठी सर्व्हरला, तर तिथे 1,000 कॉल येत आहेत, तर त्यामुळे क्रॅश होतोय। लोकांनी पॅनिक करून बुकिंग नका करू। घरगुती गॅसचा साठा सरकारकडे आहे। अहिल्यानगर शहरातील गॅस एजन्सीमध्ये ज्या आहेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गॅसचा तुटवडा झाल्यानं कुठेतरी जे आहेत नागरिकांनी अशा पद्धतीनं गॅस एजन्सी समोर जे आहे गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर गॅस एजन्सीकडनं सांगण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारच्या घरगुती गॅसचा तुटवडा नाही। खरं तर व्यावसायिक गॅस टाक्या ज्या आहेत तर त्याचा तुटवडा आहे, त्याची विक्री खरं तर बंद आहे। मात्र घरगुती गॅस संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही, तरी देखील नागरिक जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं गर्दी करताना पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं जे आहे गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये जे भरारी पथकं आहेत जे आहेत तर ते तैनात करण्यात आलेले आहेत। जवळपास 16 पथकांची नियुक्ती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील नागरिक जे आहे कुठेतरी गॅस एजन्सीच्या समोर अशा पद्धतीनं गर्दी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.